सर्व भक्तांचे श्री पांडव प्रताप कथासारच्या अध्याय 6व्या मध्ये स्वागत. श्रोतेहो, पांडव प्रताप कथासार वाचण्याचा योग आलेला आहे जुळून. आणि श्रोतेहो, लवकरच आपण आता गरुड पुराण पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या वाचणार आहोत. तसेच आपण मार्तंड विजय कथासार देखील पुस्तक आपल्या हातात आलेले आहे, त्याविषयीचे आपण व्हिडिओज टाकणार आहोत. तसेच मी तुम्हाला आणखी एक पुस्तक वाचून दाखवणार आहे, त्याचे नाव आहे रावण एक राजा, असे काहीतरी नाव आहे श्रोतेहो. पण त्याविषयीचे पुस्तक भरपूर चर्चेत राहिलेले आहे रावणाचे, तर लवकरच आपण ते देखील सुरू करणार आहोत. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा. 2023 मध्ये आपल्याला अतिशय जास्त आध्यात्मिक प्रवास देखील आपण करणार आहोत आणि माहिती देखील मी तुम्हाला सांगणार आहे. अध्यात्माविषयीचेच आपण चॅनलवर व्हिडिओ टाकत असतो श्रोतेहो. आणि मी तुम्हाला मंदिरात, वेगवेगळ्या मंदिरांमध्ये गेल्यावर तेथील व्हिडिओ दाखवत असतो. श्री नवनाथ कथासारचे देखील वाचन होणार आहे, पारायण देखील होणार आहे. मी देखील आत्तापासूनच श्रावण महिन्याची वाट पाहत आहे श्रोतेहो. मला देखील नवनाथांच्या सर्व गोष्टी आणि कथा, त्यांच्याबद्दलची माहिती वाचायला आवडते आणि सांगायलाही आवडते. जर आपण एक चांगला प्रतिसाद दिला तर एक प्रोत्साहन देखील मला त्यातून भरपूर मिळते. 2022 हे वर्ष आपल्या मराठी भक्ती परिवारासाठी खूप छान गेलेले आहे आणि 2023 हे वर्ष देखील आपल्या सपोर्टमुळे नक्कीच छान जाणार आहे, यामध्ये काही शंका नाही श्रोतेहो. चला तर मग श्री पांडव प्रताप कथासारच्या अध्याय 6व्याला सुरुवात करूयात. यामध्ये आपण पाहणार आहोत कौरवांची जन्मकथा आणि भीष्माची गोष्ट. जन्मेजय राजा वैशंपायनांना म्हणाला की, हे ऋषीवर्या, माझ्या मूळ पुरुषांपासून माझ्यापर्यंत आमच्या वंशाचा विस्तार कसा झाला, माझे पूर्वज कोण कोण होऊन गेले ते सर्व मला सांगा. ते ऐकून वैशंपायन म्हणाले की, राजा, तुझी वंशावळ मी तुला पहिल्यापासून सांगतो, तू ऐक. क्षीरसागरात झोपणाऱ्या श्री नारायणांच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवांचा जन्म झाला. ब्रह्मदेवांपासून दक्ष प्रजापती झाले. त्या दक्षांची मुलगी आदिती हिच्या पोटी विवस्वान नावाचा मुलगा झाला. विवस्वानाचा मुलगा मनू, त्या नहुषाचा मुलगा पुरुरवा, त्याचा पुत्र अयू, त्याचा पुत्र नहुष, त्या मनूचा मुलगा ययाती, तो शुक्राचार्यांचा जावई होता. ययातीचा पुत्र पुरुरवा, त्याचा मुलगा जन्मेजय, त्याचा पुत्र प्रतिध्वान, त्या प्रतिध्वानाचा मुलगा शर्याती, शर्यातीचा मुलगा अहयाती, अहयातीचा पुत्र जयत्सेन, त्या जयत्सेनाचा पुत्र प्रचिन्वान, त्याचा मुलगा महाभीम, महाभीमापासून प्राचीन धन्वा, त्याचा मुलगा अयूत, अयूताचा पुत्र अक्रोधन, अक्रोधनाचा पुत्र देवातिथी, देवातिथीला ऋष नावाचा मुलगा झाला. ऋषाचा पुत्र दक्ष, दक्षाचा मुलगा इलीन, मणितार, मणिताराचा मुलगा दुष्यंत, त्याचा मुलगा इलीन, इलिनाचा मुलगा दुष्यंत, दुष्यंताचा मुलगा भरत, त्या भरताच्या वंशात तुम्ही भारत उत्पन्न झालात. भरताच्या मुलाचे नाव सुहोत्र, सुहोत्राचा मुलगा हस्तिप, यानेच हस्तिनापूर नगर निर्माण केले. या हस्तिपाचा मुलगा विकट, विकटाचा मुलगा अजमीड, त्याचा पुत्र संहरण, संहरणाचा मुलगा परीक्षित, त्याचा मुलगा भीम, भीमाचा मुलगा प्रतीप, त्या प्रतीपाला शंतनू आणि वाल्मिक हे 2 मुले झाली. शंतनूचा मुलगा भीम, याच शंतनूला सत्यवतीपासून चित्रांगद आणि विचित्रवीर्य हे 2 मुले झाले. विचित्रवीर्याला धृतराष्ट्र, पंडू आणि विदुर हे 3 मुले झाले. यापैकी धृतराष्ट्राला 100 व पंडूला 5 पुत्र झाले. हेच अनुक्रमे कौरव व पांडव होत. पांडवांना द्रौपदीपासून प्रतिविंध्य, श्रुतसोम, श्रुतकीर्ती, शतानिक आणि श्रुतकर्मा असे 5 पुत्र झाले. श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा अर्जुनाला दिली होती, तिला अभिमन्यू नावाचा मुलगा झाला. हे जन्मेजया, तुझा पिता परीक्षित हा त्याच अभिमन्यूचा पुत्र होय. त्या परीक्षिताचा तू पुण्यवान पुत्र जन्मेजय. तुला शतानिक आणि शतकर्ण नावाची 2 मुले आणि शतकर्णाचा मुलगा सुंदत हा तुझा नातू. याप्रमाणे श्री नारायणापासून तुझ्या नातवांपर्यंत 48 पुरुषांची वंशावळ आहे. पूर्वी इक्ष्वाकू कुळात महाभीष नावाचा पराक्रमी राजा होऊन गेला. त्याने 1000 अश्वमेध व 100 राजसूय यज्ञ केले, त्यामुळे त्यास पुण्य प्राप्त झाले. तो स्वर्ग लोकास गेला. एकदा तो ब्रह्मदेवाच्या सभेत बसला असता गंगा घाईघाईने वस्त्र नेसत होती. ते सुटले. ते बघताच सभेत बसलेले सर्व लोक खाली पाहू लागले, परंतु महाभीषाने मात्र मान खाली न घालता तिच्याकडे एक क्षण बघितले. इतक्यात गंगेची नजर त्याच्याकडे गेली व ती हसली. ते पाहताच ब्रह्मदेवाने त्या दोघांना असा शाप दिला की, तुम्ही दोघेही मृत्यू लोकात मनुष्य जन्म घ्याल व त्या ठिकाणी तुमची वासना पूर्ण झाल्यावर परत तुम्हाला स्वर्गलोक प्राप्त होईल. त्यानंतर गंगा आकाशात फिरत असता अष्टवसू रडत असता तिच्या दृष्टीस पडले. तेव्हा तिने त्यांच्या रडण्याचे कारण विचारले असता ते म्हणाले की, वसिष्ठ ऋषींनी गाय चोरून आम्ही आमच्या आश्रमात बांधली.
म्हणून त्यांनी आम्हाला असा शाप दिला की तुम्ही माणसाच्या जन्माला जाल, म्हणून आम्ही तुझ्या पोटी जन्म घेऊ. आम्ही जन्माला येताच तू आम्हाला गंगेत टाकून दे, त्यामुळे आम्ही शापातून मुक्त होऊ. हे ऐकून गंगा म्हणाली की मी तसेच केले तर लोक मला राक्षसी म्हणतील. 8ही मुलांना मी पाण्यात कशी टाकू? वसू म्हणाले की तू 7 पाण्यात मुले टाक आणि 8व्याचा सांभाळ कर. आम्ही 8ही वसूंचा मिळून तुझा 8वा पुत्र महाप्रतापी, जितेंद्रिय आणि धर्मात्मा होईल. असो. यानंतर काही वर्षांनी हस्तिनापूरचा राजा प्रतीप एक दिवस शिकार करिता हिंडत असताना गंगेच्या तीरावर आला व अत्यंत थकल्यामुळे विश्रांती घेण्यासाठी थोडा वेळ तिथे बसला. इतक्यात त्या पवित्र नदीच्या प्रवाहातून गंगेची पांढरी वस्त्र नेसलेली अत्यंत रूपसुंदर गौरवर्ण मूर्ती बाहेर निघाली. राजा अत्यंत आश्चर्यचकित होऊन ती सुंदर स्त्री कोण आहे म्हणून तिच्याकडे पाहू लागला. इतक्यात ती राजाच्या उजव्या मांडीवर येऊन बसली व मला वर असे त्याला म्हणाली. तेव्हा राजा म्हणाला की मी एक पत्नी आणि व्रतस्थ आहे आणि तू माझ्या उजव्या मांडीवर बसल्यामुळे तू मला मुलीसारखी किंवा सुनेसारखी आहेस, म्हणून तू माझ्या मुलाची बायको हो. त्यावर गंगा म्हणाली की राजा, माझ्या पोटी जो पुत्र होईल तो तुझ्या वंशाची कीर्ती वाढवेल. असे बोलून गंगा अंतर्धान पावली. महाभीष राजा हा प्रतीपाचा पुत्र शंतनू याच्या रूपाने जन्मास आला होता. देशोदेशीच्या राजांची शंतनू आपला जावाई व्हावा अशी इच्छा होती. प्रतीपाच्या मनात गंगेला आपली सून करावी असे होते. त्याप्रमाणे प्रतीपाने एक दिवस शंतनूस सांगितले की गंगा, तुला माळ घालणार आहे म्हणून तू दुसऱ्या स्त्रीशी लग्न करू नकोस. नंतर लवकरच प्रतीपाने शंतनूला सिंहासनावर बसविले आणि तो तप करण्यासाठी निघून गेला. इकडे शंतनू गंगा नदीच्या तीरावर नेहमी शिकार करण्यासाठी जाऊ लागला, परंतु त्याचा खरा हेतू शिकारीचा नसून गंगेची भेट व्हावी हा होता. एके दिवशी गंगा सुंदर स्त्रीच्या रूपाने प्रकट झाली व तिने शंतनूला माळ घातली. तेव्हा ती राजास म्हणाली की राजा, मी जे काही करीन ते प्रमाण मानले पाहिजेस तू. जर मी केलेली गोष्ट तुला मान्य नसेल तर मी त्या क्षणी तुझ्याजवळून निघून जाईल. राजाने तसे वागण्याचे तिला वचन दिले व तो तिला आपली पट्ट राणी करून घरी घेऊन आला. पुढे राणीला दिवस गेले व योग्य काळी तिला मुलगा झाला, परंतु त्या मुलाला ताबडतोब राणीने गंगेच्या प्रवाहात सोडले. असे 7 मुलगे तिने पाण्यात नेऊन सोडले, परंतु शंतनू भिडेने काही बोलला नाही, कारण त्याने आधीच तिच्याकडून गंगेने वचन घेतले होते. राणीला नंतर सूर्यासारखा तेजस्वी असा मुलगा झाला. तोही ती पाण्यात टाकण्यास नेऊ लागली. तोच राजा आडवा आला आणि तिला म्हणाला की चांडळणी, हा तरी मुलगा तू राहू दे, याला इतरांप्रमाणे पाण्यात टाकू नकोस, तू त्याची वाट लावू नकोस. हे ऐकून गंगा म्हणाली की अष्टवसू, मी आज शापातून मुक्त झाले, मी आता इथून जाते. हा 8वा मुलगा मी तुला आणून देईल असे म्हणून गंगा गुप्त झाली. 8व्या मुलाला ती आपल्याबरोबर घेऊन गेली. त्या दिवसापासून राजा दुःखी बनला. रात्रंदिवस त्याचे मन डळमळू लागले. तो अस्वस्थपणे राज्यकारभार करू लागला. अशा तऱ्हेने 36 वर्षे गेली. एक दिवस गंगेच्या काठी शिकार करीत असता गंगेचा झुळझुळ वाहणारा शांत प्रवाह पाहून त्याला नवल वाटले व तिचे मूळ शोधून काढण्याची त्याला इच्छा प्राप्त झाली. त्याप्रमाणे शोध करीत असता तो हरिद्वारपर्यंत जाऊन पोहोचला. त्या ठिकाणी एका पराक्रमी मुलाने बाळाचे जाळे करून गंगेचा प्रवाह अडवून धरला आहे असे दृश्य त्याला दिसले. तो मुलगा शंतनूचाच होता, पण त्याला त्याची ओळख पटली नाही. परंतु त्याला पाहून राजाच्या मनात विलक्षण मोह उत्पन्न झाला. राजाने त्याला विचारले की बाळ, तू कोणाचा पुत्र आहेस? हा प्रश्न ऐकताच तो एकदम गंगेच्या प्रवाहात गुप्त झाला. राजाला त्यावेळी अत्यंत वाईट वाटले. त्याला आपल्या राणीची आठवण झाली. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. गंगेची मूर्ती आठवून तो तिला म्हणाला की हे प्रिये, 8वा पुत्र आणून देईल असे वचन तू मला दिले होतेस, ते वचन यावेळी मला भेटून आणि पुत्र देऊन खरे कर. आता मन कठीण करू नकोस. राजाने असे म्हणताच गंगा मुलाला हातात धरून एकदम प्रकट झाली. त्या मुलाच्या अंगावर उत्तम वस्त्रे होती व त्यावर मोत्यांच्या माळा झळकत होत्या. दुसरेही अनेक अलंकार त्याच्या अंगावर होते. त्या मुलाला राजाच्या हवाली करून गंगा म्हणाली की ह्या आपल्या मुलाला सांभाळा. याला वशिष्ठांनी विद्या शिकवली आहे, भार्गवरामाने धनुर्विद्या शिकवली आहे, बृहस्पतींपाशी मंत्रविद्या शिकून हा प्रवीण झाला आहे. हा तुझ्या कुळाची कीर्ती वाढवेल. याला आपल्या घरी घेऊन जा आणि युवराज पद दे. हा तुझ्या आज्ञेप्रमाणे वागेल. असे बोलून गंगा गुप्त झाली. नंतर राजा भीष्माला घेऊन हस्तिनापूरला आला. सर्व राजे आणि प्रजा यांनी त्याचे स्वागत केले व मंगलवाद्यांच्या गजरात पिता पुत्र राजवाड्यात आले. पुढे राजाने भीष्माकडे राज्यकारभार सोपविला व भीष्माने उत्तम प्रकारे राज्य केले. एके दिवशी शंतनू अरण्यात शिकार करीत असता हिंडत असता एकाएकी त्याला दिव्य सुवास आला. त्या वासाचा शोध घेत असता एका कोळ्याचे नगर त्याच्या दृष्टीस पडले. त्या ठिकाणी नदीच्या तीरी एक कोळ्याची मुलगी एका होडीचे रक्षण करत होती. तिचे लावण्य पाहून राजा मोहित झाला. तिच्याच अंगाला तो दिव्य असा वास येत होता व तो लांबवर दरवळत होता. राजा तिला म्हणाला की हे सुंदरी, तू कोण आहेस? तू कोणाच्या नौकेचे रक्षण करत आहेस? ती स्त्री म्हणाली की मी कोळ्याची मुलगी आहे. मी उतारूंना पहिलं तीराला नेत असते. हे ऐकून राजा त्या कोळ्याच्या घरी गेला व त्याला म्हणाला की तुझी सुंदर मुलगी तू मला दे, मी तिला माझी पट्टराणी करील. कोळी म्हणाला की महाराज, आपले म्हणणे मला मान्य आहे, परंतु माझी एक अट आहे. ती अशी की हिला जो मुलगा होईल
त्याला आपल्यानंतर सिंहासनावर बसविण्याचे वचन आपण मला द्यावे. ते ऐकून राजा दचकला व मनात म्हणाला की भीष्मासारखा पुत्र तीनही लोकात मिळणार नाही. सर्व गुणसंपन्न व ज्याच्यावरून तन धन ओवाळून टाकावे असा तो पुत्र आहे. राजा काही न बोलता तेथून उठला व परत आपल्या नगरात आला. परंतु त्याच्या मनात मात्र सत्यवतीचेच विचार येत होते. राजा नेहमीसारखा आनंदी न दिसता चिंतातूर का दिसतो हे भीष्माला कळेना. शेवटी तो हात जोडून शंतनूला म्हणाला की बाबा, आपण असे चिंतातूर का? कोणत्या गोष्टीची आपल्याला काळजी वाटत आहे का? माझ्यासारखा मुलगा आपल्याला असताना आपण काळजीत असणे योग्य नाही. प्रत्यक्ष इंद्राला ही दुर्लभ असलेली वस्तू मी आपल्याला क्षणात आणून देईल. बाबा, आपण आपल्या काळजीचे कारण मला सांगावे. हे भाषण ऐकून शंतनू म्हणाला की भीष्मा, तुझ्यासारखा दुसरा मुलगा मिळणार नाही हे खरे, परंतु तुझ्या पाठीवर तुझा भाऊ असावा असे मला वाटते. हे ऐकून भीष्म प्रधानाला बोलावून म्हणाला की महाराजांना धर्मसंग्रहासाठी पत्नी पाहिजे आहे, म्हणून एखादी वधू बघा. यावर शंतनूने आपल्या पुरोहितांना एकांतात बोलावून म्हटले की कोळ्याची मुलगी सत्यवती हिला माझी राणी करून द्या. तिच्याशिवाय दुसरी स्त्री मला नको. पुरोहितांनी राजाची ही इच्छा भीष्माला कळवली तेव्हा तो लगेच सत्यवतीच्या बापाकडे जाण्यास निघाला. सत्यवतीच्या बापाने त्याचे चांगले स्वागत केले. भीष्माने त्याला आपल्या येण्याचा हेतू कळविला. त्यानेही आपल्या मनातील विचार भीष्माला कळवला. तेव्हा भीष्म मोठ्याने गर्जना करून म्हणाला की सत्यवतीच्या पोटी जो पुत्र होईल त्यावर मी छत्र धरील आणि त्याच्या वंशाची मी राज्यावर स्थापना करील. हे त्रिवार सत्य आहे. माझा हा शब्द केव्हाही खोटा ठरणार नाही. हे ऐकून कोळी पुन्हा म्हणाला की महाराज, आपण आपला शब्द खोटा करणार नाही, पण आपली मुले राज्य हिरावून घेणार नाहीत याची काय खात्री? कोळ्याचे शब्द ऐकून भीष्माने अचाट अशी प्रतिज्ञा केली की तो गर्जून म्हणाला की मी आजन्म ब्रह्मचारी व व्रतस्थ राहील अशी प्रतिज्ञा करतो. यापुढे जगातील सर्व मुली मला गंगा माते समान आहेत. मदनाचा मी शिरच्छेद केला. या क्षणापासून ब्रह्मचार्याचे ब्रीद मी घेतले. संतती वाचून मी मोक्षपदाची प्राप्ती करून घेईल. भीष्माची ही अलौकिक प्रतिज्ञा ऐकताच त्या सर्व मंडळींनी त्याला वडिलांबद्दल जे प्रेम वाटत होते त्याचा जय जयकार केला. नंतर कोळ्याने सत्यवतीला भीष्माच्या स्वाधीन केले. नंतर भीष्माने सोन्याच्या रथातून सत्यवतीला हस्तिनापुरास आणले व पुढे लवकरच चांगला मुहूर्त पाहून तिने शंतनूशी लग्न लावून दिले. त्यावेळी शंतनूने प्रसन्न होऊन भीष्माला असा आशीर्वाद दिला की तू घोर अशी प्रतिज्ञा केलीस म्हणून तुला यापुढे सर्व लोक भीष्म म्हणतील आणि तू इच्छामरणी होशील. भीष्मा, तू तीनही लोकात धन्य आहेस. शंतनूला पुढे सत्यवतीपासून चित्रांगद नावाचा मुलगा झाला. नंतर एका वर्षाने त्याला दुसरा मुलगा झाला. त्याचे नाव विचित्रवीर्य असे होते. काही वर्षांनी शंतनू स्वर्गवासी झाला तेव्हा भीष्माने चित्रांगदाला गादीवर बसून त्याला राज्याभिषेक केला. त्याने सर्व जग पादाक्रांत करून अपार धन मिळवले. प्रत्येक स्वारीत त्याचा जय झाला, कारण त्याच्या पाठी राखे भीष्म होते. परंतु गंधर्वाचा राजा चित्ररथ याला आपलेच नाव या राजाला आहे हे पाहून त्याचा हेवा व त्याने हस्तिनापुरावर स्वारी केली व चित्ररथ राजाचा कपटाने प्राण घेऊन तो स्वर्गलोकी पळून गेला. मग भीष्माने विचित्रवीर्याला गादीवर बसवले व त्याच्यासाठी योग्य वधू भीष्म शोधू लागला. इतक्यात काही ऋषींनी त्याला अशी माहिती दिली की काशीच्या राजाने आपल्या अंबा, अंबिका आणि अंबालिका नावाच्या मुलींचे स्वयंवर मांडले आहेत. हे ऐकून भीष्म तेथे गेला व तीनही मुलींना त्याने जिंकून हस्तिनापुरास आणले व सत्यवतीच्या स्वाधीन केले. त्यावेळी अंबा म्हणाली की मी मनातून शाल्वराजाला वरले आहे. हे ऐकताच भीष्माने तिला रथात बसवून बरोबर पुष्कळ सैन्य देऊन शाल्वराजाकडे पाठवली. परंतु शाल्वाने अंबिकेला असे सांगून परत पाठविले की प्रथम तुला भीष्माने जिंकून नेल्यामुळे आता मी तुझा स्वीकार करू शकत नाही. इकडे भीष्माने व्यास वगैरे ऋषींना बोलावून अंबिका आणि अंबालिका यांची विचित्रवीर्याशी मोठ्या थाटात लग्न लावले. अंबा परत आल्यावर भीष्माला असे म्हणाली की तुम्ही मला स्वयंवरातून जिंकून आणले आहे, तेव्हा मी आता तुम्हालाच माळ घालणार. तेव्हा भीष्म म्हणाला की अंबे, तू मला आईप्रमाणे आहे. सर्व स्त्रियांना मी आई समान समजतो, म्हणून तू आपल्या बापाच्या घरी जा. भीष्माचे हे बोलणे ऐकून अंबेला आपला अत्यंत अपमान झाल्यासारखे वाटले व ती एकटीच बद्रिकाश्रमाला निघून गेली. तिथे त्याने खडतर अशी तपश्चर्या केली. श्री परशुरामांना प्रसन्न केले. त्याने तिला वर मागण्यास सांगितले. तेव्हा तिने त्यांना असे सांगितले की तुमचा शिष्य भीष्म याच्याशी माझे लग्न लावून द्या. ते ऐकून परशुराम तिला बरोबर घेऊन हस्तिनापुरास आले व त्यांनी भीष्माला अंबेबरोबर लग्न करण्यास सांगितले. परंतु भीष्माने आपली प्रतिज्ञा त्यांना सांगून लग्न करण्यास नकार दिला. तेव्हा परशुरामांना राग आला व त्यांनी भीष्माला युद्धास बोलविले. मग त्या दोघांचे निकराचे युद्ध झाले. त्यात भीष्माने परशुरामांना बाणांनी खेळवून टाकले. आपल्या शिष्याचा हा पराक्रम पाहून परशुराम संतुष्ट झाले व त्यांनी अंबेला तिच्या पित्याकडे परत जाण्यास सांगितले व आपल्या स्वस्थानी परत गेले. अंबा नंतर अरण्यात गेली व भीष्माचा प्राण घेण्याचा हेतू मनात धरून तिने घोर तपश्चर्या केली व आपल्या देहाचा त्याग केला. याच वेळी द्रुपद्र नावाचा राजा पुत्र व्हावा या इच्छेने शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी तप करीत होता. त्याच्या तपश्चर्येमुळे प्रसन्न होऊन शंकरांनी त्याला असा वर दिला की प्रथम स्त्री व नंतर पुरुष होणारा पुत्र तुला होईल. पुढे अंबा द्रुपदाच्या मुलीच्या रूपाने जन्मास आली. तिचे नाव द्रुपदाने
शिखंडी असे ठेवले. राजाने ती मुलगी आहे ही गोष्ट गुप्त ठेवली व तिला मुलाचा वेश देऊन वाढविले. शिखंडी मोठा झाल्यावर दशार्णव देशाचा राजा हिरण्य याच्या मुलीशी त्याचे लग्न झाले. मग हिरण्याच्या मुलीला आपला नवरा पुरुष नसून स्त्री आहे हे कळून आले व ती परत आपल्या बापाकडे गेली व तिने ती गोष्ट त्याला सांगितली. तेव्हा तो आपले सैन्य घेऊन द्रुपदाबरोबर युद्ध करण्यासाठी आला. ते बघून शिखंडी रात्री अरण्यात पळून गेला व तेथे रडत बसला. इतक्यात त्या वाटेने स्थूलकारण नावाचा कुबेराचा एक नोकर जात होता. त्याने शिखंडीचे रडणे ऐकले व त्याच्याजवळ जाऊन रडण्याचे कारण विचारले. तेव्हा शिखंडीने सर्व त्याला गोष्ट सांगितली. ते ऐकून स्थूलकारण म्हणाला की मी तुझे स्त्रीपण घेऊन 8 दिवस माझे पुरुषपण तुला देतो. त्याप्रमाणे शिखंडी पुरुष होऊन परत आला व त्याने झालेली गोष्ट आपल्या बापाला सांगितली. ते ऐकून राजाला अतिशय आनंद झाला व त्याने आपल्या दूताबरोबर हिरण्याकडे असा निरोप पाठविला की माझा पुत्र पुरुष आहे. खात्री करून मग पाहिजे असल्यास युद्ध करावे. हिरण्याने काही स्त्रियांना पाठवून आपली खात्री करून घेतली व मग आपली मुलगी द्रुपदाच्या घरी रवानगी करून तो परत आपल्या नगरात आला. पुढे 8 दिवसांनी शिखंडी परत वनात गेला. त्यावेळी त्याच्या सुदैवाने कुबेर त्या ठिकाणी आला. आपला नोकर स्थूलकारण बायकोचा वेश घेऊन बसलेला त्याला दिसला. त्याने त्याला असा शाप दिला की शिखंडी मरेपर्यंत तू असा स्त्री होऊन येथे राहा. तुझे पुरुषत्व शिखंडी भोगील. इतक्यात शिखंडीने धावत येऊन कुबेराचे पाय धरले. तेव्हा त्याने पुरुष होऊन सुखाने नांदा असा त्याला आशीर्वाद दिला. असो इकडे विचित्रवरे राजा पुष्कळ वर्ष राज्य करून निपुत्रिक होऊन मेला. वंशाला पुढे संतान नाही हे पाहून सत्यवती खिन्न झाली व तिने भीष्मास लग्न करण्यास सांगितले. परंतु भीष्म आपली प्रतिज्ञा मोडण्यास तयार झाला नाही. तेव्हा सत्यवती भीष्माला म्हणाली की यावेळी व्यासाची प्रार्थना करून त्याला वंशवृद्धी करण्याची विनंती करावी म्हणजे तो आपले मनोरथ पूर्ण करील. मी कुमारी असता पराशर ऋषीपासून माझ्याच पोटी त्याचा जन्म झाला असल्यामुळे तो माझाच मुलगा आहे. भीष्माने या गोष्टीला आनंदाने होकार दिला. पण सत्यवतीने शुचिरभूत होऊन व्यासांचे स्मरण करताच ते प्रकट झाले. तिने मनातील हेतू त्यांना सांगितला. त्यांनी मातेची आज्ञा मान्य केली. त्यांच्यापासून अंबिकेला धृतराष्ट्र नावाचा मुलगा झाला. हा मुलगा अत्यंत पराक्रमी व 9,000 हत्तींची शक्ती अंगात असलेला असा होता. पण तो जन्मताच आंधळा होता. याचे कारण असे की व्यासाबरोबर समागम होताच अंबिकेने त्यांचे तेज सहन न झाल्यामुळे डोळे मिटून घेतले होते. आंधळा मुलगा जन्माला आल्याचे पाहून सत्यवतीला फार वाईट वाटले. तिने अंबालिकेचे पोटी उत्पन्न पुत्र करण्यास सांगितले. परंतु समागमाच्या वेळी थरथर कापू लागल्यामुळे तिला झालेला मुलगा पांडूर पिवळ्या रंगाचा होता. ते पाहून सत्यवतीने परत व्यासांना बोलवले व अंबिकेच्या पोटी आणखी एक मुलगा उत्पन्न करण्यास सांगितले. व्यासांनी आईची आज्ञा मान्य केली. परंतु भयामुळे यावेळी अंबिका स्वतः त्यांच्याकडे गेली नाही तर आपल्या दासीला पाठविले. तिच्या पोटी विदुर जन्माला आला. विदुर हा यमधर्माचा अवतार आहे. दासीच्या पोटी यमाने जन्म घेण्याचे कारण असे की पूर्वी मांडव्य नावाच्या ऋषी एका पायावर उभा राहून तप करत होते. एकदा काही चोरांनी राजाच्या खजिन्यावर हल्ला केला व पाठलाग करणाऱ्या शिपायांच्या भयामुळे ते मांडव्याच्या मागे येऊन लपले. शिपायांनी त्या चोरांबरोबर मांडव्यालाही पकडले व त्या सर्वांना सोळावर देण्याची आज्ञा केली. मांडव्य यमलोकी गेल्यानंतर त्याने यमाला तू दासीच्या पोटी जन्माला जाशील असा शाप दिला. त्यावेळी यमाने प्रार्थना करून शाप मागितला. तेव्हा मांडव्याने त्याला असे सांगितले की व्यासापासून तुझा जन्म होईल. तू महाज्ञानी धार्मिक आणि ईश्वर भक्त होशील. अशा प्रकारे श्रोतेहो पांडव प्रताप कथासारमधला अध्याय 6वा अतिशय मोठा होता. इथे समाप्त झालेला आहे. श्रोतेहो पुढील अध्याय जे असणार आहेत ते छोटे छोटे असणार आहेत. 10 मिनिटाच्या आतमधलेच अध्याय बनवण्याचा माझा देखील प्रयत्न असतो श्रोतेहो. पण कधी कधी 1, 2, 3 अध्याय असे होतात की त्यांना थोडासा वेळ लागतो. श्रोतेहो इथपर्यंत तुम्ही जर अध्याय ऐकला असेल तर नक्कीच आपण भक्त आहात यामध्ये काही शंका नाही. सर्वांना आनंदी ठेवण्याचा श्रोतेहो जीवनात प्रयत्न करा. खूप सारी लोकांना मदत करा. गरजवंतांना नक्कीच मदत करत चला. दान करत चला. नक्कीच आपल्या जीवनात सर्व काही मंगलमय होईल यामध्ये काही शंका नाही. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.